तक्रारी लक्षात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वी घेण्यात आलेला आहे। खरीप हंगाम 2025-26 राज्यात उत्पादनामध्ये पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी कारवाई अध्यक्ष महोदय प्रगतीपथावर आहे। राज्यात बीड पॅटर्न 80-110 मॉडेलवर राबवण्यात येत असून त्यात विमा कंपन्यांच्या नफ्यावर विमा हप्त्याच्या तुलनेत 20% पर्यंत निर्बंध घातलेले आहेत। त्यामुळे विमा कंपन्या अवाजवी नफा मिळवू शकत नाहीत। अध्यक्ष वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानाची भरपाई देणे अनेक सदस्यांनी मला वाटतं हा प्रश्न मांडला होता। वन्य प्राण्यामुळे आवाड साहेब वन्य प्राणी 25 रोजी पत्रान्वये सदर बाबी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा अध्यक्ष महोदय घेतलेला आहे। तर मी केंद्राचं पण निश्चित प्रकारे ते केंद्राचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून सविस्तर मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार या बाबतीमध्ये पुढील कारवाई अध्यक्ष महोदय करण्यात येईल। अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे की खरीप 2025 मध्ये काही ठिकाणी या राज्यामध्ये खूप मोठा अवकाळी पाऊस झाला। अवकाळी अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली। विविध ठिकाणी शेती पिकाचं तसेच फळबागा भाजीपाला पिके नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झाले होते। याशिवाय काही ठिकाणी शेतीतील मगाशी बऱ्याच सदस्यांनी सांगितलं माती वाहून गेली, माती खरडून गेली, इलेक्ट्रिक मोटार पंप असतील, पोल तारा वाहून गेल्या, घरात पाणी शिरलं, घरे पडली, गोटे व जनावरे रस्ते पुलांचे खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यासाठी आर्थिक त्याला हे करणे हातभार लावण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हा सर्वांना सर्व मंत्र्यांना आदेश दिले। जिथं जिथं नुकसान झालं तिथल्या पालकमंत्री असतील मंत्री असतील यांनी प्रत्येकाने घरोघरी जाऊन बांधावरती जाऊन माझ्या शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाची पाहणी केली, शेतकऱ्यांचं दुःख पाहिलं। अक्षरशः काही शेतकऱ्यांचं अक्षरशः काही शिल्लक राहिलं नव्हतं आणि माझ्या या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला माझ्या शेतकऱ्याला त्या माऊलीला कुठेतरी मदत केली पाहिजे, त्या माऊलीला कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे या भावनेनं आपल्या अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की साधारणतः या राज्यामध्ये 1,05 लाख हेक्टर क्षेत्र हे त्यावेळेस बाधित झालं। अनेक मगाशी सांगितल्याप्रमाणे घराची पडझड झाली। अनेक या राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी 15,661 कोटी रुपयाची मदत ही माझ्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे केली। त्याचप्रमाणे आपल्याला अध्यक्ष महोदय माहिती आहे की एनडीआरएफचे पूर्वीचे प्रचलित निकष हे माझ्या 2 हेक्टरचे होते, परंतु माझ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे ते निकष बदलून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते निकष बदलून 3 हेक्टर पर्यंत केली। तर जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला मदत कशी होईल हा प्रयत्न माझ्या राज्य शासनाचा राहिला आणि सगळी रक्कम ही 15,661 कोटी डीबीटीद्वारे मदत ही अध्यक्ष माझ्या शेतकरी महोदयांना वितरित केले। त्यामुळे सरकार हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय अत्यंत संवेदनशील आहे। त्याचप्रमाणे आता फेब्रुवारी 2026 मध्ये साधारणतः गेल्या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये अनेक भागांचे पिकांचे व फळबागाचे नुकसान झाले असून प्राथमिक अहवालानुसार सुमारे 78,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत। सदर नुकसानीची मदत देखील शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय तातडीने देण्यात येईल। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहित आहे, खरं तर आपण सर्व सदस्यांना निमित्तानं सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना सांगतो कधी कधी आपल्याला आकडा कधी लक्षात येत नाही। या शासनाने या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी